राज्यात उन्हाचा चटका असह्य होतोय। विदर्भातील तापमान इतर भागाच्या तुलनेत अधिक आहे। विदर्भातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर त्यानंतर काही भागात पावसाला पोषक हवामान आहे। राज्यात आजही सर्वच भागांमध्ये उन्हाचा चटका कायम होता। विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढेच आहे। त्यातही विदर्भातील तापमान सर्वाधिक आहे। विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील कमाल 45 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती, तर अकोला, अमरावती, भंडारा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात 43 अंशाच्या पुढे तापमान होतं। हवामान विभागाने आज यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय, तर उद्या अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील काही भागात शनिवार ते सोमवार या 3 दिवसांमध्ये वादळी पावसाचाही अंदाज देण्यात आलाय। शनिवारी यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात, तर रविवारी यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। सोमवारी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।